कडे रसिकांचं मनापासून या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. पंचाची कामगिरी पाहतील मिस्टर निरंजन सावंत सर, मिस्टर गणेश बाविस्कर सर आणि दीपक बोराडे सर असे 3 नामांकित पंच या स्पर्धेला लाभलेत. आणि आमचे पिंट्या घरात नीरज राणावत आणि आमचे पिंट्या घरात एक चांगले उत्कृष्ट अपडेटर ज्यांच्या बोटामध्ये जादू आहे. प्रत्येक अपडेट तुम्हाला लाईव्हच्या माध्यमातून बघू शकाल. सामना सुरू होत आहे, जे आपण वळूया सामन्याकडे. सलमेचुडी पाचारण केले ते स्ट्रायकला फलंदाज सज्ज झालाय. उजव्या हाताचा फलंदाज निलेश गोसावी, त्याला साथ देईल नॉस्टॅकचा फलंदाज सुदेश वास्कर, गोलंदाज सिद्धेश वास्कर. गोलंदाज सज्ज झालाय रोशन. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना मी शुभेच्छा देतो. 5 षटकांचा सामना. रात्रीचे टीक 9:24 होतात. तापमान मैदानावरती 24°C. स्टार्ट द मॅच नाव इमिजिएटली. याली पहिला चेंडू मात्र गोलंदाज हिट झालाय. त्याचा हात आपण बघितलं तर बेल्सला झालाय, ब्लिंकिंग झाली बेल्स. हे आपण क्रिकेटमध्ये सातत्य पाहत आलोय की सातत्याने आधुनिकता क्रिकेटमध्ये किती आपण आपल्याला पाहायला मिळते याचं उत्तम उदाहरण. खूप चांगली स्पर्धा. पाहता क्षणी प्रेमात पडलो मी या स्पर्धेच्या. ज्या पद्धतीने स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय, नियोजन आपण पाहतोय, VIP डाईस आपण पाहतोय, खूप सुंदर आयोजन. पहिला चेंडू ऑनला खूप चांगला आहे. P1 चा सुंदर वापर. जस्ट वन बाउन्स ओव्हर द रफ. दॅट्स अ 4 रन्स. DED push out from the batsman. That's a good start. थँक्यू निलेश. खूप चांगला फटका दाखवला कारण P1 चा सुंदर वापर केलाय. फक्त बॅकलिपला थोडंसं उचललं आणि फक्त चेंडूला दिशा दिली आणि सुयोग्य वापर करत वन बास सीमा आपल्याकडं पहिलाच धंद्यानी चौकार. अत्यंत घातकपणे सुरुवात करतात निलेश. स्टान्स बघू शकाल आपण. 2 पायांच्या मध्ये अंतर ठेवत स्वतःला बॅलन्स करत असताना खूप चांगला फटका दाखवलाय. क्रिकेटचा क्लास दाखवत असताना पुलटा चेंडू पण पुन्हा एकदा प्रचंड ताकदीचा वापर. चेंडू लॉफ्टेडच्या माध्यमातून. दॅट्स अ 6. निश्चित जोपर्यंत दिबा पाटील साहेबांचं नाव दिलं जात नाही तोपर्यंत आम्ही स्वस्त आणि शांत बसणार नाही आहोत. कारण आम्ही घेतलाय वसा आणि विमानतळाला फक्त दिबा पाटील साहेबांचंच नाव द्यायचं आम्ही ठरवलंय. कारण आंतरराष्ट्रीय मित्रांनो फार मोठं इंटरनॅशनल एअरपोर्ट आपल्या मुंबईचं इंटरनॅशनल एअरपोर्ट इथे शिफ्ट केलं जात आहे. आणि आपलं भाग्य आहे मी म्हणेन की नवी मुंबईमध्ये आपलं वास्तव्य आहे आणि त्या नवी मुंबईच्या पवित्र भूमीमध्ये ते विमानतळ होत आहे. आणि त्या विमानतळाला निश्चित दिबा पाटील साहेबांचं आम्ही नाव दिल्याशिवाय स्वस्त आणि शांत बसणार नाही आहोत. 2 चेंडूमध्ये दमदार सुरुवात असा. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या षटकार. पहिल्या चेंडूवरती आपण 1 बाउन्स चौकार पाहिला. फुलटॉस चेंडू आपण दुसऱ्या चेंडूवरती पाहिला. परिवर्तन करण्याचा प्रयत्न गोनीच्या माध्यमातून जबरदस्त सडेतोड उत्तर दिलाय आणि मागच्या 2 चेंडू 10 धावा उभारत धावसंख्येला वेगानं आकार दिलाय फलंदाज निलेशनं. ग्रेट डिलिव्हरी. जबरदस्त चेंडूमध्ये आता मात्र प्रचंड ताकदीचा वापर केला. चेंडू डिलिव्हर करण्यासाठी योग्य लाईन दाखवली आणि फलंदाज मात्र शांत ठेवलाय. कारण मागच्या 2 चेंडूमध्ये फलंदाज चुकलाय मात्र गोलंदाज आणि फलंदाजानं योग्य त्याचा निर्णय दाखवलाय. आणि मागच्या 3 चेंडूत आपण पाहिला एक चौकार षटकाच्या. निलेश मात्र खेळतोय 10 धावसंख्येवरती 3 चेंडूचा वापर करत असताना जबरदस्त दमदार सुरुवात केली. गुड बॉलिंग, गुड कमबॅक फ्रॉम रोशन. यॉर्कर लाईनचा वापर. चेंडू बॅक याली मात्र इनसाइड एज लागून चेंडू मागे ट्रॅव्हल झाल्याच्या त्याच्या थोडासा चुकतोय आणि तोपर्यंत एक धाव तत्परतेने पार करत असताना मागच्या 4 चेंडूमध्ये तब्बल आपण पहिल्या चेंडूवरती एक चौकार पाहिला, दुसऱ्या चेंडू षटकार पाहिला, तिसऱ्या चेंडू डॉट होताना पाहिला आणि चौथ्या चेंडूवरती इनसाइड एज लागत असताना सिंगल काढत 4 चेंडूमध्ये तब्बल 11 धावा टोकल्यात आणि स्ट्राईकला आता येतो मात्र सिद्धेश वास्कर. भरपूर वर्ष क्रिकेटची सेवा करणारा फलंदाज. माती हाताला मात्र चोळत असताना आणि ग्रीप आपली अजून मजबूत करत असताना 105 हुतात्म्यांचं बलिदान असणारी ही महाराष्ट्राची रक्तरंजित माती. संयुक्त महाराष्ट्र बाबा म्हणून 105 हुतात्म्यांना आपलं बलिदान दिलं आणि ती माती हाताला चोळून याली मात्र लावून पुन्हा एकदा आपली ग्रीप मजबूत करत असताना तो फलंदाज स्ट्रायकरला सज्ज होतोय. सिद्धेश 5व्या चेंडूचा सामना करत असताना P1 चा क्रॉस बॅट स्ट्रोक. पंचाचा नो बॉलचा इशारा. चेंडू क्रीजवरती पडलाच नाहीये. गुड डिसिजन फ्रॉम अंपायर, बोथ द अंपायर्स. आणि चेंडू मात्र नो बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. इट विल बी फ्री हिट असणार आहे. इट विल बी व्हेरी इंटरेस्टिंग. बॅट्समॅन हा विल युटिलाइज ऑफ अ फ्री हिट. पहिला फ्री हिट पाहायला मिळतोय. बघायचंय फलंदाजाला शांत ठेवणारा चेंडू
मात्र आता फलंदाजाला फ्री ऑफ कॉस्ट खेळण्याचा प्रयत्न असणारे फ्री हिट. ओ ग्रेट डिलिव्हरी. हेलिकॉप्टर उडवलाय तिथे पुढे सरकलाय मात्र त्याच्या अवाक्याच्या बाहेर. फंटास्टिक शॉट बॅट्समॅन. दॅट्स अ 6. या ठिकाणी 2 मान्यवर पाहुण्यांचा या ठिकाणी सन्मान आपण करणार आहोत. खास करून आदरणीय सन्माननीय चंद्रकांत बालकृष्ण ठाकूर. अर्थात मित्रांनो, आपण पाहिलं तर आपल्या गावातील एक प्रतिष्ठित नागरिक म्हणून ज्यांच्याकडे पाहिला जातोय त्यांचा यथोचित मानसन्मान होणं गरजेचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी अर्थात उपसरपंच साहेब शरद ठाकूर यांच्या पवित्र शुभास्ते त्यांना यथोचित सन्मान केला जातोय. त्याच्यानंतर राष्ट्रीय हिंदू शक्ती संघटना आदरणीय सन्माननीय अर्थात रायगड जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ श्रीराम ठाकूर अर्थात यांना सुद्धा या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. आदरणीय सन्माननीय अर्थात राष्ट्रीय हिंदू शक्ती संघटना रायगड जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ श्रीराम ठाकूर यांना या ठिकाणी सन्मानित आहे. खास करून आपण पाहिलं तर नक्कीच या ठिकाणी चालू असलेला सामना आणि खास करून या ठिकाणी उत्कृष्ट गोड आवाज अर्थात मच्छिंद्र दादा पाटील उत्कृष्ट समालोचक निवेदक म्हणून ज्यांची ख्याती अर्थात पनवेलमध्ये आपण पाहिले आणि त्या ठिकाणी आजच्या रजनीमध्ये आज आपल्याला या ठिकाणी त्यांचा गोड सुमधुर आवाज या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतोय. थँक्यू सो मच. या ठिकाणी पुन्हा एकदा जाऊया आपण त्यांच्याकडे. थँक्यू श्याम ठाकूर सर. 22 धावा दापालकरती अत्यंत दमदार सुरुवात बघू शकाल व्यासपीठावरती. सुंदर विलोभनीय दृश्य. सन्माननीय शरदजी ठाकूर साहेब उपसरपंच सर्वांचा मान राखत असताना, कारण मी मगाशीच म्हटलं होतं आणि आल्याला म्हटलं होतं की शरद ठाकूर साहेब आणि रेश्माताई यांनी आयुष्यामध्ये पैसा नाही कमवला, यांनी कमवली ती फक्त नाती, यांनी कमवली ती माणसं. कारण आयुष्यामध्ये तुम्ही किती पैसा कमवता महत्त्वाचं नाहीये, तुम्ही किती माणसं जोडता ही तुमची खरी कमाई आहे. आणि हीच तर खरी कमाई आहे आमच्या रेश्माताईंची आणि आमचे शरद ठाकूर साहेबांची. ना बॅक टू क्रिकेट. एक षटकाची सांगता होते एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. 22 फॉर नन. ब्युटिफुल स्टार्ट फ्रॉम द ओपनर बॅट्समॅन. अप्रतिम सुरुवात करत असताना दमदार सुरुवात दाखवली. 22 धाबा कुठल्यात अक्षरशः मैदानाच्या चारही बाजूला धाबा कुठल्यात. जास्त धाबा आपण पाहिल्या लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनला धाबा कुठताना दोन्ही फलंदाजांना पाहिल्यात. ब्रिलियंट स्टार्ट फ्रॉम द दीज ओपनर. फंटास्टिक स्टार्ट फ्रॉम द दीज ओपनर. 22 एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. 22 फॉर नन. ब्युटिफुल अँड फॅबुलस ॲटमॉस्फिअर फॉर द क्रिकेट. अ व्हेरी गुड इनिंग टू ऑल ऑफ यू प्रेझेंट हिअर. नवीन षटकाला सुरुवात होते. हायवे एंडकडनं बोलण्याचा सज्ज होतोय भूषण शेलार. बघायचं कारण मागच्या षटकामध्ये 22 धाबा गेल्यात भूषणवरती. फार जबाबदारीने चेंडू देण्यात आलाय. बघायचं कशा पद्धतीने चेंडू हाताळतोय आणि फलंदाज किती शांत ठेवतोय. दोन्ही फलंदाज साई राब्याला झाले आहेत आणि साई राब्याला झालेल्या फलंदाजांना कितपत थांबवणं यश लागतं गोलंदाजाला हे पाहणं उत्सुकतेने ठरणार आहे. ओव्हर द विकेट. गुड बॉलिंग. टपामध्ये चेंडू मात्र फलंदाजाला शांत ठेवण्यामध्ये यश लाभल्या. गुडलेनचा वापर केलाय. खूप चांगली लेंथ लाईन उंची दाखवत असताना व्हेरी गुड बॉलिंग. डॉट डिलिव्हरी. पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडू ती चौकार आला होता, मात्र दुसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली गोलंदाजांना मात्र खूप चांगली कमबॅक करत असताना भूषणला आपण पाहतोय. भूषण शेलार फार मोठी जबाबदारी स्वीकारत असताना आलेल्या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सरपंच चषक 2022 स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. वन्स अगेन गोलंदाज सज्ज होतोय. ओ ब्युटिफुल अँड फॅबुलस डिलिव्हरी. गोलंदाज शांत राहिल्यामध्ये पंच इशारा करतात इट इज अ वाईड. चेंडूची लेन फार चांगली होती, चेंडूची लाईन चांगली होती, मात्र टपाने चेंडू एक्झॅक्टली स्किड झालाय आणि कुठे विकेट किपरने गॅदर केलाय याच्याकडे लक्ष वेधलं पंचानं आणि सांगितलं इट इज अ वाईड. अजून एक चेंडू तुम्हाला वाईड पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये एक नो बॉल आपण पाहिला, षटकामध्ये चेंडू पाहायला मिळतोय. अतिरिक्त 2 धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळतात आणि धावसंख्या पोहोचते 23. या धावसंख्येवरती बिनबाद 23. अप्रतिम सुरुवात दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. P1चा सुयोग वापर केल्यामध्ये P2चा कसा वापर करण्यात येईल. ग्रेट डिलिव्हरी. बाउन्स डिलिव्हरी. फलंदाज आता मात्र पोहोचलाय चेंडूपर्यंत आणि हे चित्र पंचानं पाहिलंय की आता चेंडू तुम्हाला वाईट देता येणार नाहीये. याचं कारण आहे की तुम्ही तिथपर्यंत पोहोचलात, चेंडू तुमच्या निश्चित अवाक्यामध्ये होता आणि हेच दाखवत असताना पंच व्हेरी गुड अंपायर. व्हेरी गुड डिसिजन फ्रॉम ऑन द स्टंप बालकृष्ण बाविस्कर सर. व्हेरी गुड गणेश बाविस्कर सर. अत्यंत नामांकित लोकप्रिय असे पंच आहेत तिन्ही, ज्यांच्याकडे दांडगा अनुभव क्रिकेटचा. चेंज ऑफ पेस ऑन साइडला चेंडू गेला लॉंग ऑनला. सोपा झेल मात्र सोडलाय. तेजस मात्र सोपा झेल सोडत असताना थोडासा रिग्रेट करतो, पछतावा करतोय. रात गई बात गई छोडो कल की बात है. वेळ गेली, कार्यक्रम संपला, सत्ता गेली, शहाणपण संपलं. आता झेल सुटलाय, आता मात्र पछतावा करण्यात काहीच होणार नाहीये. एकदा धाफलकावरती अंकित होत असताना खूप चांगली संधी होती तेजसला. सुरुवातीला स्टान्स घेण्यासाठी तयार होता. झेल टिपणं फार गरज होतं, तर दोन्ही फलंदाजांना आउट करणं ही काळाची गरज होती. गुड बॉलिंग. कौतुक करेन मी भूषण शेलारचं. व्हेरी गुड बॉलिंग.
ओव्हर द विकेट. ऑन साइडला लॉफ्टेड ड्राव, लोकांच्या डोक्यावर चेंडू वन बाउन्स सीमा पार. बघायचं पंचांचा इशारा काय तो. वी आर वेटिंग फॉर अंपायर डिसिजन. आणि पंच मात्र तिथे रिकलेक्शन करत असताना बघायचं पंचांचा इशारा काय येणार आहे. चौकार की षटकार आहे याची मध्ये शहानिशा करतात. कारण चेंडूमध्ये गतीमध्ये तेवढाच गती फार चांगली होती चेंडूची, तेवढा चांगला वापर केलाय. सातत्याने पाहुण्यांचं आगमन मंचावरती. आमची जोडी नंबर 1 रेश्माताई आणि आमचे शरद ठाकूर साहेब या जोडीच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून येस दॅट्स अ सिक्स. तिसऱ्या पंचांची मदत घेतली पीटीसीच्या माध्यमातून. क्लॅरिटी अँड क्वालिटीसाठी ओळखली जाणारी ही लाईन तुम्ही पाहतोय. आमचे संदीप वास्कर लाईनवरती चेंडू एक्झॅक्टली लँड झाल्याने दाखवत असताना पीटीसी आमचे केडीएन त्यांची संपूर्ण टीम सातत्यानं धावसंख्येला वेगानं आकार येतो. एकूण धावसंख्या धावफलकावरती 30 धावसंख्या 30. पहिल्या षटकामध्ये 22, त्यानंतर एक वाईट एक सिंगल, नंतर मात्र षटकार 30 धावा धावफलकावरती. ऑन साइडला पुन्हा एकदा चेंडू खेळून गेला. गॅप शॉटचं सिलेक्शन तिथे पोहोचू शकला. कपल ऑफ द बाउन्स. वन्स अगेन दॅट्स अ 4 रन्स. डीजे मास्तर नक्कीच या ठिकाणी विनंती असेल की निलेश पाटील आणि अक्षय पाटील नक्कीच आपलं शुभ आगमन आम्हाला या समालोचन कक्षामध्ये अपेक्षित असेल. O2 मच्छिंद्र पाटील सर. थँक्यू श्याम सर. फार मोठी जबाबदारी स्वीकारत असताना 5 चेंडूंनी तब्बल 20 धावा कुठल्या त्या फलंदाज सिद्धेशनं 400च्या बॅटिंगसाठी धावा उभारत असताना अत्यंत मादक आणि झुंजार फलंदाजी करत असताना व्हॉट अ फॅन्टास्टिक बॅटिंग परफॉर्मन्स फ्रॉम द सिद्धेश. खूप सुंदर फलंदाजी. ओ व्हॉट अ शॉट. अमेझिंग टायमिंग अलॉंग द हाय बॅकलीप. मात्र मिस टायमिंग स्ट्रोक लॅक ऑफ पॉवर वन्स अगेन. आणि आता मध्ये ते जे चुकातनं शिकतोय फलंदाज बाद एक विस्फोटक फलंदाजाचा अंत होतोय. 6 चेंडूमध्ये 20 धावा आणि विघ्नेश सिद्धेश बॅक टू द पॅव्हिलियन. नक्कीच या ठिकाणी पाहिलं तर नक्कीच भैरवनाथचे निस्सिम भक्त या ठिकाणी आपण पाहिलं तर नक्कीच IOTLचे कर्मचारी सज्जन श्रावण ठाकूर यांचं शुभागमन झाले. त्यांचं सुद्धा हृदयाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल. त्यानंतर या ठिकाणी ज्यांची उपस्थिती आहेत अर्थात मित्रांनो दुनिया अर्थात दिल दोस्ती दुनियादारीतील अर्थात दिलदार मित्र अर्थात श्याम मुंगाजी ओवले यांचं या ठिकाणी शुभागमन आहे. त्यांच्या समवेत अंकुश वाजेकर साहेब तसेच आदरणीय सन्माननीय आपल्या धुतुम गावातील प्रतिष्ठित नागरिक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातील अर्थात हरिश्चंद्र घरत यांचं सुद्धा या साहेबांचं शुभागमन आहे. या सर्वांचं प्रथम शब्द सुमनाने या ठिकाणी सरचे स्वागत असेल. O2 मच्छिंद्र पाटील सर. स्वागतम सुस्वागतम. सर्व आलेल्या मान्यवरांचं याच मंचावरती आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय. रात्रीचे ठीक 9:40 होतात. प्रचंड प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये रंगलेला सामना तुम्हाला पाहायला मिळतो. आज मात्र शेवटची रात्र आणि रात्र वैराची. चंद्र आहे साक्षीला. आमच्या डाव्या बाजूला लख प्रकाश. चंद्राची प्रकृती बघू शकाल. आज मात्र पूर्ण गोलाकार तुम्हाला पाहायला मिळतोय. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. ब्युटिफुल atmosphere for the cricket. A very good evening to all of you present. You are watching Sarpanch Trophy 2022 season first, and it is the final of this tournament. 24 teams have participated in this tournament, and who is going to be champion? We get answer today. Now back to cricket. खूप सुंदर गोलंदाजी. सदानंद जुगरे तिसऱ्या षटकासाठी येत असताना गुड बॉलिंग. तर पहिल्या षटकामध्ये 22 धावा आल्या. 2 षटकामध्ये सुदर्शन आम्हाला सांगतात 34 धावा. खूप सुंदर षटक राहिलं दुसरं. आणि तिसऱ्या षटकामध्ये सदावर्तेचा वापर केलाय. फिरकीचा गोलंदाज, फिरकीचा जादूगार. स्टाकेला फलंदाज, नवीन फलंदाज नॉन स्टाकेला आणि स्टाकेला फलंदाज निलेश. पहिल्या नंबरचा फलंदाज अजूनही मैदानावरती तग धरत असताना रिबसच्या माध्यमातून गुड बॉलिंग. खूप चांगली पिचिंग, खूप चांगली लेंथ. लाईन फलंदाज मात्र शांत ठेवल्या. ग्रिप बदलवण्याचा प्रयत्न होता फलंदाजचा. दिस इज अ डॉट डिलिव्हरी. गुड बॉलिंग. पहिल्या षटकात तब्बल 22 धावा. असं वाटलं की 100 धावा पूर्ण करेल हा संघ, मात्र नाही जमला. पुन्हा एकदा गोलंदाजीमध्ये परिवर्तन झालं आणि खूप चांगली गोलंदाजी करत असताना स्टाकेनला निलेश. या निलेशनं सुरुवात चांगली दिली संघाला.
ओ वाडा शॉट, खूप चांगला फटका. मात्र आता P1चा आणि P2चा रेस्ट्रिक्शन संपला. गुड फिल्डिंग भूषणच्या माध्यमातून खूप सुंदर शतक्षण दाखवत असताना स्टेज केलं, स्वतःला बॉडीला स्टेज केलं, आपला स्टान्स दाखवत असताना. गुड बॉलिंग, गुड फिल्डिंग. एकच धाव धापलकावरती 35 धावा. Having been finished the power play over, you can see many players are standing and boundary line on. It is very difficult for batsman to find a gap now. एकच धाव धापलकावरती. खूप सुंदर गोलंदाजी, खूप चांगली फलंदाजी, खूप चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतंय. ओ फुल टॉस चेंडू मात्र पुन्हा एकदा भूषण चेंडू खाली, फलंदाज बाद. गुड फिल्डिंग आणि प्रतीकला परतावा लागेल. प्रतीक बॅक टू द पॅबिलन. ही इज गॉन फॉर द डक. दुनिया जले बिछाड़ी तो मैं स्पर्धेतील दुसरा सामना आपण पाहतो. पहिल्या फेरीतला भूमी 11 कुंदे ज्या संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं, आमंत्रित केलं ओमसाई भंगारपाडा संघाला. ओमसाई भंगारपाडा संघानं पहिल्या षटकामध्ये 22 धावा कुठल्या, 2 षटकामध्ये 34 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. आता मध्ये 30 षटकाला सुरुवात झाली. 35 धावा, 2 गडी बादची स्थिती आपण पाहतोय. सर्वकडे प्रेक्षकांचं, मान्यवरांचं आणि स्पर्धेमध्ये सर्व माझ्या खेळूंचं या स्पर्धेच्या माध्यमातून सरपंच चषक धुतूम या स्पर्धेमध्ये मनापासून हार्दिक स्वागत. रेश्माताईंना देखील आपण बघू शकाल मंचावरती, त्यांच्याच बाजूला सविताताईंना बघू शकाल, माझे उपसरपंच आणि आमचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व शरदजी ठाकूर साहेब उपसरपंच. गुड बॉलिंग, क्रॉस बॅटर स्ट्रोक, लाईन चुकली मात्र शॉटचं सिलेक्शन चुकतोय. फलत फुटवरचा कोणताही वापर नाहीये. डॉट डिलिव्हरी. गुड बॉलिंग, कौतुक करायला विसरणार नाहीये मी सदानांचं. खूप चांगली गोलंदाजी सदान न करा. अशा क्षणामध्ये चेंडू त्याच्या हातामध्ये देण्यात आला जेव्हा फलंदाजांना शांत ठेवणं, धावसंख्येला आळा घालणं ही फार महत्वाची गरज होती. ती मात्र गरज भागवताना ओ याले मात्र वेगळे इम्प्रोव्हायझेशन करण्याचा प्रयत्न चंद्रशेखर जज करतोय. फलंदाज बाद आणि चेंडू खाली, फलंदाज बाद. तिसरा धक्का यावेळी. छत्रपति ओमसाहेब भंगारपाडा एका बाजूला आपण पनवेलचा संघ पाहतोय आणि एका बाजूला कल्याणवरून आलेला भूमी 11 कुंदे संघ. फार लांबचा प्रवास करून हा संघ इथपर्यंत पोहोचलाय. दुतूम नगरीमध्ये तुमचं हार्दिक स्वागत. सरपंच आणि उपसरपंच चषकामध्ये तुमचं मनापासून हार्दिक स्वागत. 3 गडी आतापर्यंत बाद झाले. धावसंख्या धापलकावरती 35 धावसंख्या, 3 गडी बाद स्थिती आपण पाहतोय. सुरुवात दमदार झाली, नंतर मात्र मिडल ऑन द फलंदाज तुम्हाला पाहायला मिळते. एवढी फारशी कामगिरी करू शकले नाहीये. जेवढी कामगिरी चमकदार केली ती निलेशनं, तेवढी कामगिरी चांगली केली सिद्धेशनं. तदनंतर मात्र दोन्ही फलंदाज बाद झालेत 0वरती. बघायचं नवीन फलंदाज मध्ये 5व्या क्रमांकावरती चेतन गोसावी. स्ट्रायकर एंडला निलेशकडनं फार अपेक्षा असतात. निलेश मात्र सुरुवातीला फलंदाज आले. आतापर्यंत चांगला खेळ दाखवला मैदानामध्ये. चौकार षटकार देखील त्याने दाखवले. त्याच्यामध्ये असलेली ताकद, त्याच्यामध्ये असलेली गुणवत्ता, त्याच्यामध्ये असलेला स्टॅमिना, त्याच्यामध्ये असलेली संयम, टेम्परेमेंट करून खूप चांगली फलंदाजी आतापर्यंत दाखवली. फार अपेक्षा असणार आहे. देर इज अ लॉट ऑफ एक्सपेक्टेशन फ्रॉम द निलेश. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. 3 षटकांची सांगता होते. 35 धाबा, 3 गडी बाद स्थिती आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 22 धाबा, दुसऱ्या षटकामध्ये फक्त 12 धाबा, तिसऱ्या षटकामध्ये फक्त 1च धाव. वॉट अ बॉलिंग. हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू फायनल ग्रेजमध्ये ट्रॅव्हल झाल्याचं जज करतो. त्याच्या बाक्याच्या बाहेर. कपल ऑफ द बाउन्स. दॅट्स अ 4 रन्स. ऋषिकेशी मात्र फिल्डिंग तुम्हाला चुकीची पाहायला मिळेल. मिस फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळते आणि जिथे 1च धाव तिथे 4 धावा तुम्हाला पाहायला मिळतात आणि बऱ्याच काळानंतर तुम्हाला चौकार पाहायला मिळतोय. आफ्टर लॉंग टाइम वी हॅव सीन टेरिफिक शॉट फ्रॉम द बॅट्समन. दॅट्स अ 4 रन्स. खूप चांगला चौकार तुम्हाला पाहायला मिळाला मिसफील्डच्या माध्यमातून. सातत्यानं आमच्या भगिनींचं आगमन होत असताना या व्यासपीठावरती सर्व महिला वर्गांचं या स्पर्धेमध्ये सरपंच उपसरपंच चषकामध्ये
मनापासून हार्दिक स्वागत. बॅकफुटला जाऊन चेंडू मात्र केलुकाला चेंडू ट्रॅव्हल झाला तो सीमा पलीकडे दणदणीत चौकार. नो चान्स स्टॉपिंग दॅट. दॅट्स 4 रन्स वन्स अगेन. निलेश मी कौतुक करा विसरणाने 12 चेंडू तब्बल त्याने 21 धावा आतापर्यंत कुठल्याच व्हेरी गुड बॅटिंग. संघाला सावरल्या फलंदाजानं. सुरुवातीला फलंदाज तब्बल 19 मिनिटं मध्ये खेळ करत असताना मागच्या 2 चेंडूमध्ये 2 चौकार दाखवले. त्याने तब्बल आतापर्यंत 12 चेंडूंचा सामना करत त्याने तब्बल 21 धावा कौतुकरल्या. 3 चौकार 1 षटकार त्याने आतापर्यंत दाखवलाय. व्हॉट अ फॅन्टास्टिक अँड फॅबुलस बॅटिंग परफॉर्मन्स फ्रॉम द सिद्धेश. निलेश माफ करा फलंदाजीमध्ये धावसंख्येला आकार फार वेगाने. चौथं षटक मार्गस्थ असताना 43 धावसंख्या धापलकावरती. ओव्हर द विकेट. ओ लावली डिलिव्हरी मात्र चेंडू टप्पा थोडंसं आतमध्ये येत असताना पंच ह्याच गोष्टीकडे लक्ष वेधत असताना गुड बॉल अँड गुड कमबॅक. पाहिलं फलंदाज त्याचा स्टान्स बदलवतोय. गोलंदाजीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं. भूमी 11 कुंदे संघ कल्याणवरनं आलेला संघ जवळ 39 ते 44 किलोमीटरचा प्रवास करून आलेला संघ इथपर्यंत पोहोचलाय. मोस्ट वेलकम. स्वागत आहे तुमचं या नगरीमध्ये. 70 बोललाय आणि यावेळी मात्र चेंडू निघून जातोय तो मिड विकेटच्या डोक्यावर ना. पंचांचा इशारा येतोय. दॅट्स अ 6. षटकार तुम्हाला पाहायला मिळतोय. धावसंख्या धापलकावरती वेगाने वाढत असताना 49 धावसंख्या धापलकावरती. प्रवीण बघा 70 किलोमीटरचा प्रवास पार करून कल्याण संघ इथपर्यंत आलाय. हॅलो. नेक्स्ट टीम असेल दिगोडे विपक्ष दारावे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना हा पहिला पुकार असेल. तर या ठिकाणी आदरणीय सन्माननीय विंधन गावचे अर्थात एक सुप्रसिद्ध गायक काशीनाथदादा पाटील यांचं शुभ आगमन झालेलं आहे. नक्कीच प्रथम आपलं शब्द सुमणाने हृदयाच्या अंतकरणापासून सरचे स्वागत. ओटू मचिंद्र पाटील सर. ऋषिकेशने केलेली चूक किती भोगायला लागली बघा. त्याने फक्त चेंडू मिसफील्ड केला होता. त्यानंतर स्टाईल निलेशला मिळाली. निलेशने मात्र खूप चांगला फटका दाखवलाय. ओव्हर द रफ. दॅट्स अ 6. मॅग्निफिसंट फ्रॉम द बॅटिंग फ्रॉम द निलेश. दॅट्स अ ह्यूज अ 6. धावा धापालकावरती 55 धावा लावल्या जातात. 220चा बॅटिंग स्ट्राइक. 15 चेंडू 33 धावा. व्हॉट अ बॅटिंग. ऋषिकेशने केलेली एक चूक किती महागात पडली बघा. स्ट्राईक मिळाली सातत्यात निलेशला आणि निलेश त्याचाच फायदा घेत असताना क्लासिकल टायमिंग. चेंडू ट्रॅव्हल झाला तो एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये डीप कव्हर मध्ये 200 चेंडूच्या मागे चूक करत असताना दॅट्स आणि पुन्हा एकदा फलंदाजीमध्ये चुका होत असताना शतक्षणामध्ये 3 धावा धापलकावरती आणि 3 धाब्याच्या वर सांगितलं असं केला वेगाने आकार येतोय. स्ट्राईक देखील आपल्या हातामध्ये ठेवतोय आणि 4 षटकांची यशस्वी सांगता होते. 58 धावा धापलकावरती. प्रवीण ऋषिकेशने केलेली एक चूक. ऋषिकेशने मिसफील्ड केले. तिथे 3 चौकार मारले फलंदाजानं. स्ट्राईक देखील आपल्या खात्यामध्ये ठेवले. चुकीला माफी नाही क्रिकेटमध्ये. 4 षटकांची सांगता धापलकावरती. 58 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. खास करून आपण पाहिलं तर मचिंद्र सर नक्कीच राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंच्या लेकी क्रांतिज्योती सावित्रीबाई यांच्या लेकी अर्थात या ठिकाणी पाहिलं तर अर्थात ज्यांचं निधन झालं अर्थात मित्रांनो संपूर्ण या आपल्या देशाला अर्थात ज्यांच्या माध्यमातून पाहिलं तर नक्कीच 390हून अधिक जावई म्हणून सिंधुताई सकपाल यांच्या लेकी अर्थात या ठिकाणी ज्यांचं शुभागमन मग प्रसिद्धाताई सुनील ठाकूर असतील, कामिनीताई मेघनाथ ठाकूर तसेच भक्ती प्रदीप ठाकूर या ताईंचं शुभागमन झालेलं आहे. प्रथम त्यांचं या ठिकाणी हृदयाच्या अंतकरणापासून शब्द सुमनाने या ठिकाणी सरचे स्वागत असेल. त्यानंतर आपण पाहिलं तर या ठिकाणी आदरणीय सन्माननीय अर्थात विंधणे गावाचे एक सुप्रसिद्ध अर्थात गायक ज्यांच्याकडे पाहिलं जातोय काशीनाथदादा पाटील यांचं शुभागमन आहे. ओटू मचिंद्र पाटील सर. थँक्यू श्याम सर. आलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत. दॅट्स अ 6. जबरदस्त बॅटिंग अटॅक दाखवत असताना निलेश इज द फायर नाव. 36 नंतर 6 धाबावरती खेळत असताना अप्रतिम फलंदाजी. 43 धावसंख्या कुठल्याच मैदानावरती. धावा आणि फक्त धावा. बेचाळीस धावा धापलकावरती सांघिक दाखवत असताना एकूण 64 धावा धापलकावरती. 42 धावांचा सिंहांचा वाटा. व्हॉट अ फॅन्टास्टिक बॅटिंग.
अजून एक मोठा फटका क्लास दाखवत असताना व्हॉट अ फॅबुलस शॉट फ्रॉम द बॅट्समन निलेश. दॅट्स अ 4 रन्स. खुदुनी बायको कशी नाची राहिली जे 46 धाबा धापलकावरती बघायचं दुसरं अर्धशतक या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल का? कारण पहिलं अर्धशतक करण मडवीने दाखवलंय गावठाण संघाच्या माध्यमातून. दुसरं अर्धशतकाच्या फार जवळ आहे तो फलंदाज मात्र निलेश. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ बॅटिंग. मैदानाच्या चारी बाजू धाबा कुठल्यात त्यानं चौकार षटकार दाखवत प्रेक्षकांची मन जिंकलीत त्यानं आतापर्यंत. व्हॉट अ क्लास दाखवत असताना आपला फुटवरचा वापर खूप चांगला आहे. प्रवीण रॉकिंग कॉमेंटरच्या समेत आहेत. प्रवीण त्याच्याकडं दर्जा आहे ना क्रिकेटचा फार चांगला आहे. तेवढं संयम देखील दाखवतोय. जेवढा तो आक्रमक होतोय ना तेवढं संयम देखील दाखवतो. टेम्परमेंट कंट्रोल असायला हवं क्रिकेटमध्ये हे दाखवत असताना फार चांगली फलंदाजी. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा 46 या वैयक्तिक धावसंख्येत खेळत असताना एकूण धावसंख्या धापलकावरती सुदर्शन आम्हाला सांगत असताना 68 धाबा धापलकावरती. 3 चेंडूंचा खेळ अजूनही पर्याप्त. मागचा 69 धाबांचा विक्रम मात्र मोडीत कारण यश लाभेल का? आणि 50 धाबा धापलकावरती एकदा जरा जोरदार टाळ्या होतात फलंदाज निलेश साठी. निलेश गोसावी ही इज ऑन द फायर नाव. वीस चेंडूमध्ये तब्बल त्यानं 50 धाबा कुठल्या 250च्या बॅटिंग स्ट्राईकनं आणि मागच्या सामन्यामध्ये 69 धाबांचा विक्रम मोडीत काढून आतापर्यंत धावसंख्या धापलकावरती 72 धाबा धापलकावरती. व्हॉट अ बॅटिंग. निलेशनं काय फलंदाजी दाखवली मैदानावरती. चेंडू ट्राबल झालं होतं हवेमध्ये. हाय अप इन देअर इज अ नो मॅन्स लँड आणि फक्त 2 धाबा धापलकावरती. अप्रतिम फलंदाजी. प्रवीण अनबिलिबल क्रिकेट दाखवल्या फलंदाजांना. सुरुवातीला आल्या पहिल्या चेंडूपासून खेळत असताना सुरुवातीला स्ट्राईक घेतली. तब्बल आतापर्यंत आपण पाहिलंय तर 26 मिनिटं झालीत या सत्राला आणि 26 मिनिटं मैदानात खेळत असताना किती स्टॅमिना आहे त्याच्याकडं, किती दर्जा आहे, किती क्लास आहे. व्हॉट अ फॅन्टास्टिक क्लासिकल क्रिकेट ऑफ द टेनिस क्रिकेट वर्ल्ड अँड ब्युटिफुल बॅटिंग परफॉर्मन्स फ्रॉम द बॅटम निलेश गोसावी. थोडासा चुकला याला मात्र चेंडू हवेमध्ये संचालक जज करतोय. त्याच्या वाक्यामध्ये नाहीये. पुन्हा एकदा चुका होतात. 70 किलोमीटरचा प्रवास इथपर्यंत करून आलेला कोणते संघ चुकांना मात्र बळी पडतोय आणि सामना इथे पहिलं सत्र समाप्त होत आहे. एका षटकाची सांगता झाली आणि नॉट आउट फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली ती निलेशच्या माध्यमातून आणि 5 षटकांची सांगता होते. एकूण धाबा धापलकावरती आजच्या रात्रीतील नव्हे तर मागच्या 2 रात्रींचा विक्रम या स्पर्धेत तुम्हाला पाहायला मिळतोय. तो विक्रम झालाय 78 धाबा या स्पर्धेमध्ये 5 षटकांमध्ये. व्हॉट अ फंटास्टिक बॅटिंग परफॉर्मन्स. एकदा जरा निलेशची बॅटिंग आवडली असेल ना तर मित्रांनो जोरदार टाळ्या होत्या निलेशसाठी. काय बॅटिंग केली निलेशनं. अप्रतिम फलंदाजी. मैदानाच्या चारी बाजूला एकही क्षेत्र त्यानं सोडलं नाहीये. यस श्याम सर. थँक्यू सो मच. नक्कीच मच्छिंद्र पाटील सर या ठिकाणी अतिथी देवो भव या उक्तीनुसार प्रत्येक पाहुणा अर्थात या टुर्नामेंटमध्येच नव्हे तर नक्कीच धुतुम गावची संस्कृती राहिली आहे आणि म्हणूनच या ठिकाणी अतिथी देवो भव या उक्तीनुसार त्यांचा यथोचित सन्मान केला जातोय. आदरणीय सन्मानी अर्थात सज्जन श्रावण ठाकूर अर्थात मित्रांनो पाहिलं तर एक माझ्या भैरवनाथाचे निस्सीम भक्त आहेत म्हणून जोरदार टाळ्या होऊ द्या त्यांच्या. भैरवनाथ महाराज की जय. या ठिकाणी आपला आदर तिथ्य सत्कार स्वीकारताना सज्जन श्रावण ठाकूर मित्रांनो IOTLचे कर्मचारी आहेत परंतु खास करून शरद दादांवरती असणारं प्रेम. थँक्यू सो मच. या ठिकाणी आलात आपला आदर तिथ्य सत्कार स्वीकारलात. नेक्स्ट अर्थात या ठिकाणी श्याम मुंगाजी ओवले यांना विनंती असेल की आपण यायचं आहे आणि या ठिकाणी मित्रांनो दिल दोस्ती दुनियादारी दोस्तीतील दुनियातील राजा माणूस म्हणून मित्रांनो सीबड या ठिकाणी जावं आणि सातत्याने मित्रांनो हे प्रेम पाहावं. अर्थात श्याम मुंगाजी ओवले आपला या ठिकाणी आदर तिथ्य सत्कार स्वीकारताना थँक्यू सो मच या ठिकाणी श्याम मुंगाजी. तदनंतर या ठिकाणी विनंती असेल निलेश पाटील. नक्कीच निलेश पाटील आपल्याला विनंती असेल तसेच नितेश पाटील या ठिकाणी आहेत तर नितेश आपल्याला सुद्धा विनंती असेल. चला या ठिकाणी आपण या ठिकाणी नितेश हरिश्चंद्र पाटील नितेश रामचंद्र पाटील यांना यथोचित मान सन्मानित केलं जातोय. तदनंतर मित्रांनो नक्कीच आपण पाहिलं तर या ठिकाणी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंचे लेखी आणि म्हणूनच आपण पाहिलं तर या ठिकाणी मी विनंती करीन या ठिकाणी प्रथम खास करून नक्कीच आपल्या गावातील
प्रतिष्ठित नागरिक म्हणून या ठिकाणी आज आपण पाहिलं तर ज्यांचं शुभागमन हरिश्चंद्र घरत, नक्कीच दादांना विनंती असेल की आपण यायचं आहे, या ठिकाणी आपला आदर तिथ्य सत्कार आपण स्वीकारायचा आहे. खास करून प्रतिष्ठित नागरिक आपल्या गावातील आज आपण पाहतो नक्कीच ज्यांचं शुभागमन आहे त्यांना सुद्धा यथोचित सन्मान केला जात आहे. तदनंतर या ठिकाणी विनंती असेल काशीनाथ दादा पाटील विंधणे, आपण सुद्धा या ठिकाणी याचं उत्कृष्ट अर्थात मित्रांनो आज आपण पाहिलं तर उत्कृष्ट गोड गळ्याचे गायक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातोय अनेक गीतं अर्थात मित्रांनो ज्यांच्यामध्ये मग गोंधळ असेल किंवा आज जागरण असेल ज्यांच्यामधून उत्कृष्ट गीत गायले जात आहेत काशीनाथ दादा पाटील विंधणे यांची उपस्थिती आहे, यांना सुद्धा सन्मानित करायचं आहे. तदनंतर आपण पाहिलं तर या ठिकाणी आदरणीय सन्माननीय अंकुश वाजेकर या ठिकाणी आपल्याला सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा यायचं आहे आणि आपला अर्थात या ठिकाणी आदर तिथं सत्कार स्वीकारायचा आहे. तदनंतर या ठिकाणी आपण पाहिलं तर नक्कीच ज्यांची उपस्थिती अर्थात मित्रांनो मी सांगितलं की राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंच्या लेकी क्रांतीज्योती सावित्रीबाई यांच्या लेकी अर्थात मित्रांनो मी म्हटलं की नक्कीच आज खास करून ज्यांचे 300हून अधिक जावई आणि म्हणूनच आज आपण पाहिलं तर नक्कीच 300हून अधिक जावई आणि खास करून 200हून अधिक अर्थात गायींचा सांभाळ करत असताना या ठिकाणी आपण पाहिलं तर सिंधुताई सकपाल यांच्या लेखी या ठिकाणी विनंती असेल आज या ठिकाणी प्रसिद्धताई सुनील ठाकूर यांना विनंती असेल की आपण यायचं आहे आणि आपला अर्थात या ठिकाणी ओके चला तर पुढचा सन्मान या ठिकाणी आपण द्यायचा आहे. खास करून कामिनी मेघनाथ ठाकूर कामिनीताई आपण यायचं आहे आणि विनंती असेल या ठिकाणी रेश्माताईंना की आपल्या पवित्र शुभ हस्ते त्यांचा आपण या ठिकाणी सत्कार करायचा आहे. तदनंतर आपण पाहिलं तर या ठिकाणी मित्रांनो मिस्टर JPL खास करून आपण पाहिलं तर DPL या लीगमध्ये सर्वात मोठं सहकार्य आज आपण पाहिलं तर ज्यांचं लाभलं आणि संपूर्ण आज डिगोरची आन बान शान संपूर्ण उरण पनवेलचा ज्यांनी रायगडचा राखलाय मान अर्थात मित्रांनो सातवा समुद्राकडं ज्यांनी आपल्या या उरण पनवेल टेनिस क्रिकेटचं नव्हे तर रायगडचं नाव केलंय अर्थात मिस्टर JPL हार्दिक पांड्या अर्थात या ठिकाणी विश्वजित ठाकूर यांचं शुभागमन झालेलं आहे. मी विनंती करीन या ठिकाणी अर्थात आपल्या गावातील सरपंच रेश्मा शरद ठाकूर आणि खास करून उपसरपंच शरद धावजी ठाकूर यांना विनंती असेल की मिस्टर JPL अर्थात आपला सर्वांचा लाडका हार्दिक पांड्या विश्वजित ठाकूर याला आपण सन्मानित करायचं आहे. कम ऑन दॅट स्टेज या ठिकाणी त्यांचं शुभागमन आहे. आपण दोघांनी यांचं या ठिकाणी ओके लास्ट आणि पुन्हा एकदा हा सन्मान झाल्यानंतर चला नंतर एक आणखी एक सन्मान असेल या ठिकाणी भक्ती प्रदीप ठाकूर लास्ट सन्मान. चला ओव्हर टू या ठिकाणी प्रवीण गायकर सर. तो थैंक यू मच्छिंद्र पाटिल सर, थैंक यू श्याम ठाकुर सर, थैंक यू प्रकाश सर. तो जीतने के लिए टारगेट बहुत बड़ा है, बिल्कुल विश्वजीत ठाकुर द पावर हाउस ऑफ रायगढ़ यानी कि हार्दिक पांड्या आप हारते हुए नजर आएंगे नेक्स्ट मैच में. तो चलिए धारावी टीम के कप्तान से भी गुजारिश करते हैं टॉस के लिए तुरंत संपर्क करें. तो भूमि 11 मांडा टीम ने यहाँ पर कुंदे टीम माफ कीजिएगा भूमि 11 कुंदे टीम ने अपना खाता खोलती हुई अच्छा शॉट है ऑन साइड में खेला, इस गेंद को फ्लिक किया, सिर्फ दिशा दी. मिडान का खिलाड़ी कितना तेजी के साथ गेंद के नीचे आया था लेकिन थोड़ी सी मिसफील्ड हुई और उसका फायदा तुरंत उठाया बल्लेबाज ने और यहां पर रन बटोरे टोटल दो रनों के साथ यहां पर अपने पारी की शुरुआत करते हुए बल्लेबाज संकेत. टीम की रन संख्या पहुंची हुई टोटल बात करेंगे 3 रन 79 रनों का टारगेट है और इस लक्ष्य का पीछा करते हुए पहले पावर प्ले के सत्र में चेतन है गेंदबाजी के मार्ग पर, लगातार यॉर्कर गेंद यहां पर फेंक रहे और इस बार देखिए ये गेंद पूरी तरीके से मिड ऑन के फील्डर के दस्तानों में जाती हुई डॉट बॉल की समाप्ति. करण मडवी का पहला अर्धशतक देखा आज के रात्रि में, फाइनल रात्रि में बिल्कुल यहां पर ओम साई भंगारपड़ा टीम की ओर से अर्धशतक देखा. नाबाद 22 गेंदों में 56 रनों की पारी खेली नीलेश गोसावी ने, लेकिन इस बार फुल टॉस बॉल थी, लो फुल टॉस थी, ऑन साइड में खेला है. फील्डर मिड विकेट में आकर गेंद को उठाए फील्ड करे, 1 रन लेने का पर्याप्त समय था. टारगेट बड़ा जरूर है मच्छिंद्र पाटिल सर क्योंकि पिछले मुकाबले में 70 रन आसानी के साथ चेस किए थे विंधने 11 टीम ने. अब यहां पर अगर भूमि 11 कुंदे टीम उस तरीके की बल्लेबाजी कर पाती है
तो शायद ये मौका बन सकता है, लेकिन इस बार शॉट अच्छा है। फील्डर फिर से एक बार गेंद के नीचे आते हुए वेरी गुड फील्डिंग, सीधे श्वास करते वहां पर खड़े, दूसरे के लिए कोशिश, रनिंग बिटवीन द विकेट, थोड़ी सी कमजोर देखने को मिली थी, लेकिन विकेट कीपर साहिल गोसा भी अगर इस गेंद को अच्छी तरीके से पकड़ते तो मौका बन सकता था। पहला पावर प्ले हुआ समाप्त और पहले पावर प्ले का खेल समाप्त होने के बाद भूमि 11 कुंदे टीम का स्कोर है इस समय बिना कोई विकेट खोए नुकसान के ऊपर सिर्फ और सिर्फ 6 रन। थँक्यू प्रवीण गायकर सर. नक्कीच आपण पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला ज्या स्पोर्ट्स सायकली अर्थात या ठिकाणी पाहायला मिळतात आणि त्या अर्थात आपल्याला या ठिकाणी स्पॉन्सर केल्यात आदरणीय सन्माननीय नंदू दशरथ ठाकूर यांचं साहेबांचं शुभ आगमन झालं. नक्कीच विनंती असेल नंदेश दशरथ ठाकूर आपल्याला की या ठिकाणी आपण आपलं शुभागमन आम्हाला समालोचन कक्षामध्ये अपेक्षित असेल. तदनंतर आपण पाहिलं तर संपूर्ण या 3 दिवसाच्या रजनीमध्ये खेळाडूंच्या अर्थात अंगावरती जे वस्त्र टी शर्ट आपल्याला पाहायला मिळतात अर्थात आदरणीय सन्माननीय आरुष अमित ठाकूर नक्कीच अमित प्रभाकर ठाकूर यांचं शुभागमन आहे. तदनंतर आपण पाहिलं प्रभाकर कृष्णा ठाकूर यांचं शुभागमन आहे. त्यांचं सुद्धा शब्द सुमराने सहर्ष स्वागत असेल. O2 पुन्हा एकदा प्रवीण गायकर सर. तो बिल्कुल अगला मुकाबला खेला जाएगा दिगोड़े और दारावे. टॉस जीता है दारावे टीम के कप्तान सचिन नाइक और विश्वजीत ठाकुर दिगोड़े टीम के कप्तान. तो दोनों टीमों का हार्दिक शुभकामनाएं देना चाहेंगे. चलिए मैच की तरफ 79 रनों का लक्ष्य है 6 रन स्कोर कार्ड के ऊपर. ये फुल टॉस बॉल फेंकी थी, बीमर्सो गिरी है, अंपायर का नो बॉल का करार, गेंद जाएगी फाइन लो को चिरती हुई, ये बोनस रन होंगे और गेंद सीमा पार. 4 रन 4+1 5 रन. तो विकास पाठक साहब सांबरली टीम भी नहीं है आज के लॉट में. नेक्स्ट मैच बिल्कुल दारावे और फीट का मौका है. दारावे और दिगोड़े टॉस जीता है दारावे टीम ने. चलिए कुंदे टीम बता रही है इतना लंबा सफर करके आए तो आसानी के साथ हार नहीं मानेंगे. पटकी भी थोड़ी सी उछाल मिला इस गेंद के ऊपर, सीधा विकेट कीपर के दस्तानों में. बिल्कुल यहाँ पर अंपायर इशारा करते हुए कि ये एक ओवर यहाँ पे यानी कि ये एक बाउंस का इशारा यहाँ पर करते हुए गेंदबाज को सिद्धेश भास्कर निताश मन से यहाँ पर अंपायर की तरफ देखते हुए, लेकिन इट्स अ कॉल अंपायर कि ये बॉल 1 बाउंस का इशारा है आपको, अगर अगली बार प्रयास करेंगे तो दंडित किया जाएगा. ओवर द विकेट से शॉट बड़ा है, फेंक दिया मिड विकेट के ऊपर से. 79 रनों का लक्ष्य का पीछा करना है, उसका जवाबी हमला देते हुए बैट्समैन संकेत दलवी के बल्ले से ये बम का गोला 6 रन. जे लाजवाब स्ट्रोक है. लाइफ में एक बात हमेशा याद रखना, आपका विश्वास और ईमानदारी, आपकी बातें, ये सबसे आपके अमूल्य शस्त्र है. और यहाँ पर देखेंगे इस विश्वास के साथ पूरी तरीके से ये बल्लेबाज बल्लेबाजी करते हुए जानते हैं टारगेट सबसे बड़ा है, लेकिन संघर्ष भी तो खड़ा है. ये इतने आसानी से छोड़ने वाले गेंदबाजों को, और ये सिद्धेश भास्कर को लगाता हुआ ये पहली गेंद के ऊपर स्वागत किया. ये थोड़ी सी लेग कटर की कोशिश की थी, लेकिन काफी जोर से अपील. बॉलर का रिस्पॉन्स चाहिए था सिद्धेश भास्कर का, तो नीलेश अंपायर स्वीकार कर सकते थे. खुद विकेट कीपर का शायद रिस्पॉन्स होगा, इसकी वजह से खुद नीलेश अंपायर से बहस कर रहे हैं. नीलेश सिद्धेश अगर वो अपील करते तो शायद कुछ मामला बन सकता था, लेकिन बिल्कुल थोड़े से उनके मन में डाउट था. लेग कटर की कोशिश की थी सिद्धेश भास्कर ने, व्हाइट बॉल का इशारा अंपायर का, और 1 रनों की मदद से बिल्कुल यहाँ पर टीम की रन संख्या पहुंचती हुई टोटल बात करेंगे 18 रनों के ऊपर. अभी बहुत बड़े दूर है, 22 गेंदें बची है, 61 रनों की अभी भी इस मैच को जीतने के लिए आवश्यकता है. ये इस बार घुटने के बल पर खेलने की कोशिश की थी और इस बार नहीं बचे. पिछले ओवर में भी अपील हुई थी, लेकिन इस बार बढ़िया विकेट कीपिंग नीलेश गोसावी का तो आज दिन है. अर्धशतकीय बल्लेबाजी की और उसके साथ साथ फील्डिंग भी काफी लाजवाब, और ये पहला बड़ा झटका भूमि 11 कुंदे टीम को. तर आताच ज्यांचं शुभ आगमन झालंय अर्थात आपल्या गावातील एक प्रतिष्ठित नागरिक, आणि खास करून पाहिलं तर मित्रांनो SM पेस्ट एक A1 जोडी म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं होतं श्याम महादेव ठाकूर असतील किंवा या ठिकाणी नामदेव अर्जुन ठाकूर अर्थात यांचं शुभ आगमन झालं आहे. मित्रांनो क्षितिजाच्या उरण क्षितिजाच्या अर्थात क्षितिजावरती एक ब्रँड बनलंय अर्थात SM पेस्ट, आणि त्याचे ओनर अर्थात नामदेव अर्जुन ठाकूर आणि श्याम
महादेव ठाकूर यांचं शुभ आगमन आहे. खास करून या ठिकाणी विनंती असेल आदरणीय सन्मान्य अर्थात शिवसेना धुतुमगावचे शाखा प्रमुख कुंदन हरिश्चंद्र पाटील आणि खास करून विशेष अधिकारी अर्थात LS घरत यांना विनंती असेल की आपलं शुभागमन आम्हाला मंचावरती अपेक्षित असेल. ओटू प्रवीण गायकर सर. अतिशय सुमधुर संगीत खऱ्या अर्थाने डीजेच्या माध्यमातून ऐकलं छत्रपती शिवरायांचं. आन आहे या मातीची, शिवबाला विसरेन ज्या दिवशी त्याच दिवशी राख होईल या देहाची. ती राख सुद्धा सांगेन की राख आहे ही खऱ्या अर्थानं शिवभक्ताची. इथे देखील अपील केली गेली होती. इट्स अ नॉट आउट कॉल. डॉट बॉल की समाप्ति सिद्धेश वास्कर क्या कमाल की गेंदबाजी करते हुए. हालांकि पहली गेंद मेरे ख्याल से मचिंद्र पाटिल सर 2 रन बीमर आए थे, चौका मिला था, 5 मिले थे एक्स्ट्रा, लेकिन उसके बाद छक्का आया था. क्या वापसी हुई है. वापसी टीम का स्कोर अभी भी रुका हुआ. भूमि 11 कुंदे टीम का 18 रन. वाकड़ी के मैदान के ऊपर जब आमदार ट्रॉफी खेली गई थी बेहतरीन खेल दिखाया था भंगारपाड़ा टीम ने. और विकर की जो आमदार ट्रॉफी खेली गई थी वहां पर भी काफी कमाल का परफॉर्मेंस, लेकिन सेकंड राउंड में आरसीसी पेट 11 टीम के खिलाफ इनके हार का सामना करना पड़ा था. तो ये भी व्हाइट बॉल का इशारा है अंपायर का. व्हाइट की मदद से अतिरिक्त खातों में और भी बढ़ोतरी होती हुई टोटल टीम की रन संख्या पहुंचती हुई 19 रन स्कोर कार्ड के ऊपर. अभी भी बात करेंगे 60 रनों का लक्ष्य बनाना होगा इस मैच में. चलिए लगातार डॉट बॉल की यहां पर समाप्ति होती हुई. सिद्धेश वास्कर एक अनुभवी खिलाड़ी है. आज तो बड़े बड़े खिलाड़ी आपको नजर आएंगे. सिद्धेश वास्कर जिन्होंने भोपाल की नाइट टूर्नामेंट में कमाल की पारी खेली थी. और व्यावसायिक क्रिकेट होता है जो पूरा भारत में टेनिस बॉल का खुला, उसमें काफी चर्चा लगी थी इस खिलाड़ी की. विश्वजीत ठाकुर मिस्टर JPL, एक ही अवार्ड, सभी अवार्ड इस खिलाड़ी के नाम पर वो होंगे. सचिन नाइक होंगे, नवी मुंबई एक्सप्रेस विकी भोईर होंगे. तो डॉट की यहां पर भी हुई समाप्ति है. टोटल 2 ओवर का खेल हुआ है समाप्त. 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद टोटल रन संख्या पहुंची है 19 रन. विकेट गवाई है टोटल मेरे ख्याल से 1, और जीतने के लिए 18 गेंदे और 60 रनों की आवश्यकता. नक्कीच आपण या ठिकाणी पाहिलं तर ज्यांचं आत्ताचं शुभागमन झालंय मित्रांनो, नक्कीच चिर्ले ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच ताई असताना अर्थात या ठिकाणी खास करून चिर्ले गावाचा विकास आणि म्हणूनच या ठिकाणी ज्यांचे अर्थात यजमान दीपक मडवी या दादांचं शुभागमन या ठिकाणी झालं आहे. त्यांचं प्रथम शब्दसुमन आणि सरचे स्वागत असेल. त्यांच्या समवेत आपण पाहिलं तर मनीष ठाकूर अर्थात विंधणे यांचं सुद्धा शुभागमन आहे. आणि खास करून या ठिकाणी पाहिलं तर नक्कीच खंडोबा ट्रान्सपोर्टचे प्रोप्रायटर आदरणीय सन्मान्य अरुण ठाकूर यांचं शुभागमन झालं आहे. शब्दसुमन आणि सरचे स्वागत असेल. ओटू प्रवीण गायकर सर. थैंक यू सर. तो ये चलिए शॉट अच्छा है, लॉन्ग लेग और फाइन लेग को बीट करती हुई गेंद जाती हुई सीमा रेखा पार. 18 में बनाना है 60, अब बनेंगे 17 गेंदे, 56 रन की दूरी. टीम की रन संख्या पहुंचती हुई टोटल 23, लॉस ऑफ 1 विकेट. ये फुल टॉस बॉल थी, बॉलर के सर के ऊपर से खेला है वी शेप में. लॉन्ग ऑन का खिलाड़ी गेंद के नीचे, लेकिन उनके पांव से दूर. गेंद जाती हुई सीमा रेखा पार. 2 गेंदों के ऊपर 2 बाउंड्री. अभी भी जीत का खुमार है इस बल्लेबाज के ऊपर और बिल्कुल शानदार चौका बटोरते हुए. हालांकि 4 रनों की मदद से टीम की रन संख्या बनी हुई 27 रन, यानी कि जीतने के लिए अभी भी बात करेंगे ये वाली 16 गेंदें और 52 रनों की आवश्यकता. एक बड़े ओवर की तलाश है. धैर्य कड़वा तो हो सकता है, लेकिन उसका फल सदैव मीठा होता है. और ये धैर्य दिखाती हुई पूरी तरीके से भूमि 11 कुंदे टीम इतना लंबा सफर करके आई है. आज खेलेगी भंगारपाड़ा 11 टीम के खिलाफ. इस बार अच्छी गेंद पूरी तरीके से यहां पर यॉर्कर का प्रयास किया था विकेट कीपर के पीछे. बिल्कुल यहां पर बढ़िया फील्डिंग नजर आती हुई. तब तक लेग बाइज का इशारा अंपायर का आता हुआ और इसी 1 रनों की मदद से हालांकि टीम की रन संख्या पहुंचती हुई टोटल बात करेंगे 28 रन स्कोर कार्ड के पर यहां पर बनते हुए. 1 विकेट इंपॉर्टेंट गवा है यहां पर ओवर में, माफ कीजिएगा दूसरे ओवर में संकेत दलवी का. और ये दोनों खिलाड़ियों के बीच में अब अच्छी साझेदारी बनती हुई. अच्छी बल्लेबाजी करनी होगी इस लेफ्ट हैंडर बल्लेबाज मेरे ख्याल से तेजिश को, क्योंकि अब तक 3 गेंदें लगातार डॉट खेली है इन्होंने. अब 3 गेंदों का वो नुकसान है वो भूमि 11 कुंदे टीम को भरना भी जरूरी होगा. राउंड द विकेट से बॉलर स्लोवर किया था इस गेंद को, रडार में गेंद आई और फेंक दिया लॉन्ग ऑन सीमा रेखा पार. बैट्समैन यहां पर तेजिस के बल्ले से दमदार 6 रन.
डीजे राजा तो या रयतेचा, जना मनाच्या आवडीचा, धगधगत्या धरतीचा मान, सलसलत्या रक्ताची आग, वीर मावल्यांची आणबान शान, लाखो जवान मनांची शक्ती, आई भवानी ज्यांची भक्ती, एकच घोषाने सलसलून उडते तरुणाई, असे शिवबा ज्याने घडवले ती धन्य माता जिजाई. राजे शिव छत्रपति शिवरायांचं हे सुमधुर संगीत तुम्ही ऐकताय. तो बिल्कुल रन और गेंदों के बीच में फासला, 14 गेंदे बची है, 45 रनों की आवश्यकता. दिखा दे रहे यहाँ पर तुषार कि क्या कमाल तेजस दमदार बल्लेबाजी के बदौलत हम भी ये मैच में पूरी तरीके से वापसी कर सकते हैं. वार होंगे, पलटवार होंगे. आज का शानदार शनिवार रहा. बिल्कुल नीलेश गोसावी के नाम पर स्विंग एंड मिस यॉर्कर. मोतीराम भोईर की याद दिलाई ठाणे की यॉर्कर किंग. न दांडा ना शेंडा, डायरेक्ट बूंदा और बल्लेबाज होंगे LBW आउट. ठोक दीजिए. थैंक यू डीजे. 13 गेंदे बची और जीतने के लिए मेरे ख्याल से अब 45 रनों की आवश्यकता है. नए बैट्समैन मैदान के अंदर रोशन शेलार यहाँ पर आते, भूषण शेलार नए बैट्समैन आते हुए लगातार लेफ्ट हैंडर बल्लेबाजों का यूज कर रही है. इसीलिए मेरे ख्याल से साहिल गोसावी को थोड़ा सा पीछे रखा गया है. चेतन से ओवर फेंके, क्योंकि बंगारपड़ा की बात करेंगे तो बिल्कुल हमारे संतोष दादा दमड़े हमेशा दमदार योगदान, उनका भी स्वागत करते हैं. हमारे समीर दादा और सती दादा कटेकर, उनका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं. ये फुल टॉस बॉल बनी थी, कवर पॉइंट के बीच में से गैप ढूंढने की कोशिश. फील्डर वहां पर आते हुए बाउंड्री लाइन के नजदीक उठाएंगे, फील्ड करेंगे. मौका था बल्लेबाज के पास 2 रन लेने का और इसी 2 रनों की मदद से हालांकि टीम की रन संख्या पहुंचती हुई रफ्तार के साथ 36 रन, 2 विकेट के नुकसान के ऊपर. ओवर नंबर कंप्लीट हुआ तीसरा और इसी के साथ 3 ओवर के बाद 12.00 के अवसर से 36 रन, आने वाली 12 गेंदे और 43 रनों की आवश्यकता. पानी नक्कीच या ठिकाणी निशाण आपण पाहिला तर या ठिकाणी मान्यवर पाहुण्यांमध्ये खास करून आपण पाहिलं तर 3 दिवसामध्ये अतिशय जबरदस्त ज्यांचं योगदान संपूर्ण हा अर्थात रात्रीचा उजाला आपल्याला प्रकाश ज्योत पाहायला मिळतोय. अर्थात DGचे जनरेटरचे प्रोप्रायटर आदरणीय सन्माननीय अर्थात जितेंद्र परशुराम ठाकूर दिग्या, आम्हा सर्वांचा लाडक्या, आपल्याला विनंती असेल की आपलं शुभागमन आम्हाला अपेक्षित असेल. तदनंतर आपण पाहिलं तर आदरणीय सन्माननीय ज्यांचं आत्ताच शुभागमन झालंय छत्रपती कांती सेना अध्यक्ष आदरणीय सन्माननीय विनोद अशोक ठाकूर यांचं सुद्धा शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचं सुद्धा हृदयाच्या अंतकरणापासून मनपूर्वक या ठिकाणी सरचे स्वागत असेल. तो बिल्कुल प्रवीण सर. दोस्तों इसके बाद कहीं मत जाइए और एक बड़ा तगड़ा मुकाबला. उरन की आन बान शान नहीं बल्कि पूरे भारत टेनिस बॉल की शान है. नाम विश्वजीत मेघनाथ ठाकुर और अभिजीत ठाकुर, छोटा मोटे की जोड़ी बिल्कुल आपको नजर आएगी और उनके साथ बिल्कुल खेलेगी नवी मुंबई की इस सीजन में सबसे खतरनाक फॉर्म में चलने वाली टीम होगी. दारावे सचिन नाइक, धीरज होंगे, विकी भोईर होंगे. उसके साथ साथ बात करेंगे भावेश नाइक, मैन इन फॉर्म, इस सीजन के सबसे अहम खिलाड़ी. और अभी अभी आपने देखा श्याम ठाकुर सर कि दिगोड़े प्रीमियर लीग का जय माता दी ग्रुप की ओर से दमदार आयोजन देखा और क्या जबरदस्त दिगोड़े प्रीमियर लीग जी. और जहां पर मैन ऑफ द टूर्नामेंट के लिए 2 व्हीलर बाइक रखी गई थी और वो विजेता खिलाड़ी बना मेरे ख्याल से निवृत्ति पाटिल. इज अ वेरी इंपॉर्टेंट प्लेयर फ्रॉम द दिगोड़े, अनुभवी खिलाड़ी है और मेरे ख्याल से एक युवा प्रतिभावान खिलाड़ी है ना. क्रिश कोहली ने काफी इंप्रेसिव किया उस दिगोड़े प्रीमियर लीग में. अभिजीत ठाकुर थोड़े से रनों से चूके, वरना वो बाइक तक पहुंच सकते थे. लेकिन बढ़िया क्रिकेट दिगोड़े प्रीमियर लीग का मयूर शेठ घरत और हमारे नीलेश दादा पाटिल जिनके माध्यम से देखने को मिला, तो उनका भी स्वागत करते हैं. तो चलते हैं प्रफुल्ल अरुण शेठ पाटिल, माजी उपसरपंच दिघोड़े, उनका भी हम स्वागत करते हैं जो हमेशा दमदार योगदान देते हैं क्रिकेट को. बात चाहिए अब 43 रनों की आवश्यकता है, जहां पर 7 छक्के लगाने होंगे तभी ये मैच बनेगा. साहिल गोसावी लगातार मेरे ख्याल से इनकी जो गेंदबाजी है ना वो लगातार खराब हो रही है, क्योंकि विगर के अमदा ट्रॉफी में दोनों मुकाबले में उन्होंने खराब गेंदबाजी की. एक कठिनाई है इस गेंदबाज की बनी है कि लगातार ऑफ स्टंप जब यॉर्कर गेंदें फेंकने के लिए जाते हैं ना, ये वाइड गेंदें इनकी ज्यादा गिरती है. और यहाँ पर भी इस फ्रेश मैच पे भी शुरुआत उनके हाथ से वही होती हुई.
1 रन वाइड के स्कोर पर मिलता हुआ 1 रनों की मदद से टीम की रन संख्या पहुंचती हुई 37 रन स्कोर कार्ड के ऊपर। रन और गेंदों के बीच में फासला 12 से बचिए 42 रनों की यहां पर बिल्कुल आवश्यकता है कि ताश के पत्तों से ताजमहल नहीं बनता, नदी को रोकने से समंदर नहीं बनता। लड़ते रहो जिंदगी में हर पल, क्योंकि एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता। शॉट तो बड़ा है लेकिन मिड विकेट में फील्डर थोड़े से लड़खड़ाते हुए नजर आ रहे हैं। रनआउट का मौका बन सकता है। वेरी गुड कलेक्टिंग फ्रॉम विकेट कीपर चेतन गोसावी और लगेगा बड़ा झटका भूमि 11 कुंदे टीम को। बल्लेबाज लौटेंगे मैदान से बाहर। भूषण रोहने जो टीम के पुरस्कार थे बैक टू द पेविलियन। तो रनआउट के तौर पर यहां पर विकेट जाएगा। भूषण रोहने मैदान से बाहर लौट चुके नए बैट्समैन मैदान के अंदर। रोशन घायल नए बल्लेबाज यहां पर आते हुए। घायल द रिटर्न जो सनी देओल का मूवी है ना, वो अब उस तरीके की अब बल्लेबाजी करनी होगी। ताबड़तोड़ तोड़फोड़ बल्लेबाजी, क्योंकि बची हुई गेंदें हैं मेरे ख्याल से अब टोटल 11 और जीतने के लिए 41 रनों की बिल्कुल यहां पर आवश्यकता है। क्या बढ़िया फील्डिंग वहां पर नजर आई, प्रशांत के द्वारा जबरदस्त फील्डिंग नजर आई। साहिल गोसावी लेफ्ट आर्म राउंड द विकेट। चलिए इस बार भी डॉट बॉल के यहां पर समाप्ति होती हुई। एक खासियत है इस गेंदबाज की कि ये जब लय में रहते हैं ना, अच्छी गेंदबाजी कर लेते हैं, और जब वाइड फेंकते हैं ना तो लगातार वाइड फेंक का हमेशा योगदान देते हैं। और इस बार बेहतरीन वापसी होती हुई। डॉट बॉल की समाप्ति। गेंदबाज फिर से एक बार तैयार लेफ्ट आर्म राउंड द विकेट से। ये भी प्रेशर है लगभग मेरे ख्याल से बात करेंगे 70 से अधिक ये टारगेट था, और उस टारगेट का पीछा करते हुए भूमि 11 कुंदे टीम थोड़ी सी बैकफुट पर नजर आती हुई। 41 रन अभी भी बनाने हैं। लगभग 9 गेंदों में मेरे ख्याल से 9 छक्के मारेंगे, कम से कम 8 मारेंगे तभी ये मैच बनेगा। लेकिन ये 8 मारना अब बंगरपाड़ा 11 टीम के गेंदबाजों के सामने थोड़ी सी परेशानी हो रही है। बल्लेबाजों को आगे कर खेलने की कोशिश, छोड़ना चाहते थे लेग स्टंप से बाहर, शरीर पर टकराई गेंद। शॉट पॉइंट में फील्डर वहां पर नजर आते हुए। तब तक यहां पर 1 रन लेने का पर्याप्त समय था, और इसे 1 रनों की मदद से टीम की रन संख्या पहुंचती हुई सिर्फ और सिर्फ 39 रन। रन और गेंदों के बीच में फासला 8 गेंदे और 40 रनों की आवश्यकता। मुश्किल स्थिति बन रही है। पहला मुकाबला बिल्कुल आपने जीता, शानदार बल्लेबाजी रही मेरे ख्याल से वंश 11 मरुआई बिंदने टीम की, और उनके अगेंस्ट इसमें से जो जीतेगा वो बिल्कुल उनके अगेंस्ट खेलेगा। अभी भी गेंदें बची है इस ओवर की मेरे ख्याल से दो गेंदों में 2 बड़े शॉट आना चाहिए, तब जाकर कुछ अंतिम ओवर में रन कम हो जाएंगे। तेज बॉल डालने की कोशिश, यॉर्कर का प्रयास था, गेंद बिल्कुल लेग स्टंप छोड़ते हुए अंपायर का व्हाइट बॉल का करार। मैच में मजा रही है, दर्शक पूरी तरीके से नाखुश होंगे इस मैच से। जो अपेक्षा चाहिए थी कल्याण विभाग से आई हुई टीम जो तगड़ा परफॉर्मेंस हमेशा देती है कल्याण डोंबिवली में, लेकिन आज अपेक्षा थोड़ी सी थी ज्यादा रायगढ़ वासियों को, लेकिन कहीं ना कहीं थोड़ा सा दबाव रहा शुरुआती गेंदबाजों में। बल्लेबाजी की शुरुआत थोड़ी सी कमजोर हुई, और उसके बाद लगातार दबाव बना रही मंगलपाड़ा 11 टीम के खिलाड़ी। 1 ही रन मुकम्मल, 1 से ज्यादा कुछ नहीं है। लगभग मुकाबला 80% तो खुला हो चुका है यहाँ पर ओम साई भंगरपाड़ा 11 टीम की तरफ, क्योंकि 7 गेंदें बची है और 38 रनों की यहाँ पर बिल्कुल आवश्यकता है। पूरी तरीके से प्रेशर लगातार गेंदबाजों ने बनाए रखा। तो समीर शेठ बिल्कुल इन एक्शन में बिल्कुल नजर आते हुए। इसी के साथ ओवर की समाप्ति, ओवर नंबर कंप्लीट हुआ, टोटल 14 और 4 ओवर का खेल समाप्त होने के बाद 41 रन, यानी कि 6 गेंदे 38 रनों की आवश्यकता। तो बिल्कुल 40+ के दमदार खिलाड़ी, नियति स्पोर्ट्स के ओनर यानी कि हमारे चाचू राजू केनी मैच का आनंद लेते हुए। कल उनकी भी यात्रा है,
काफी सारे आमंत्रण आ चुके, तो निश्चित तौर पर अब यहाँ पर कितने बजे जाएंगे, उठेंगे कितना बजा, उसके ऊपर ज़्यादा निर्भर होगा। कल हमारे धुतुम की भी यात्रा काफ़ी जोर से संपन्न होगी, इसमें कतई संदेह नहीं है। आयोजकर्ता काफ़ी बड़ी मेहनत लेते हुए 3 रात्रि की ये टूर्नामेंट है, लेकिन मैन ऑफ द सीरीज़ के लिए 2 व्हीलर बाइक ये बड़ी बात होगी, क्योंकि किसी भी बड़े आयोजन में इतनी बड़ा ये बख्शिश आप देखते नहीं, लेकिन यहाँ पर बढ़िया आयोजन, सरपंच उप सरपंच ट्रॉफी का अंदाजा यहाँ पर आगाज यहाँ पर नजर आता होगा। 6 गेंदें जीतने के लिए मेरे ख्याल से 38 रनों की आवश्यकता है। समीर कटेकर गेंदबाजी के मार्ग पर जो आमदार ट्रॉफी के यशस्वी आयोजक है इस सीजन में, उनके द्वारा आपने बढ़िया नाइट टूर्नामेंट देखी। राउंड द विकेट से फुल टॉस बॉल फेंक दिया है पहली गेंद के ऊपर। अगर ये शॉट पहले आते तो मैच थोड़ा सा अपने आप खींच सकते थे, लेकिन यहाँ पर देखेंगे चले भले देर से क्यों ना हो, लेकिन बड़ा शॉट निकला है। बैट्समैन थे यहाँ पर भूषण शेलार। शेलार की पावर अब मैदान के अंदर नजर आती हुई, बढ़िया शॉट, इट्स अ क्रैकिंग। गेंदबाज फिर से एक बार तैयार, ये अच्छी गेंद थी, लेकिन शॉट एक्स्ट्रा कवर में फील्डर है प्रतीक पाटिल उठाएंगे, फील्ड करेंगे, कोई रन नहीं है। डॉट बॉल की बिल्कुल यहाँ पर समाप्ति होती हुई। जानते हैं कि अब 6 की 6 गेंदें शायद खेलना चाहते हैं बल्लेबाज भूषण शेलार। अब गेंदें बची मेरे ख्याल से टोटल 4 और जीतने के लिए 32 रनों की आवश्यकता। करण मडवी ने 6 गेंदों में 36 बनाए थे, लेकिन यहाँ पर देखेंगे वो कोशिश तो जरूर करेंगे, थोड़े से रनों से ये इन्हें मैच का हार का सामना करना पड़ सकता है। बंगारपड़ा बिल्कुल जीतेगी। पार्थ पाटिल यहाँ पर लाइव कमेंट्स के साथ बातचीत कर रहे कि जीतेगी। अब मुकाबला पूरी तरीके से उनके हाथों में खुला है, लेकिन तारीफ करेंगे भूमि 11 कुंदे टीम की, जिन्होंने इतना लंबा सफर किया सरपंच उप सरपंच ट्रॉफी में खेलने के लिए। बिल्कुल बढ़िया पार्टिसिपेट हुई, उनका हम जरूर स्वागत करेंगे। अच्छा खेल रहा, हार जीत तो होती है, एक जीत से कोई सिकंदर नहीं होता, एक हार से कोई फकीर नहीं होता। बढ़िया क्रिकेट दिखाया भूमि 11 कुंदे टीम ने। इस बार देखना होगा, अंपायर को लाइन चेक करनी होगी, व्हाइट बॉल का इशारा। स्विच हिट करने का प्रयास किया था, रिवर्स शॉट्स का प्रयास किया था। गेंदें बची मेरे ख्याल से 3 और 29 रनों की। बिल्कुल यहाँ पर अभी भी आवश्यकता है, 30 रनों की आवश्यकता है। गेंदबाज समीर कटेकर, इस बार लो फुल टॉस बॉल ऑन साइड में, मिड विकेट के रीजन में गैप थी, लेकिन फील्डर आए थे गेंद के नीचे, उनके पांव से दूर, गेंद सीमा पर, 4 रन। नेक्स्ट मैच बिग मैच होगा आपके सामने, दिगोड़े विपक्ष धारावे। अंतिम 2 गेंदें बची और रन चाहिए मेरे ख्याल से 27। डॉट बॉल की यहां पर हुई समाप्ति। बेहतरीन कमबैक किया समीर कटेकर ने। हालांकि पहली गेंद के ऊपर नंबर आया था 6, लेकिन उसके बाद बढ़िया वापसी होती हुई अपने टीम के लिए। तो हालांकि बात करेंगे, अब केवल औपचारिकता ही बची है इस मैच में। 1 गेंद और 27 रनों की दूरी। स्विच हिट करने का प्रयास, मुकाबला जीता यहाँ पर ओमसाई 11 बंगारपड़ा टीम ने। हार्दिक हार्दिक अभिनंदन। और इतने दूर से आई हुई टीम, लगभग 70 किलोमीटर का फासला तय कर यहाँ पर सरपंच उप सरपंच ट्रॉफी में कुंदे टीम ने हिस्सा लिया, उनका भी हम हार्दिक हार्दिक स्वागत करते। तर कुंदे संघाचे पुरस्कर्ते अर्थातच आमचे भूषणदादा रोहने आणि बंगारपडा संघाचे अर्थातच समीरदादा कटेकर, आमदार चषकाचे यशस्वी आयोजक इन ऍक्शन मध्ये आहेत, त्यांना देखील विनंती असेल आपण यावं, आपला इथे सन्मान केला जाईल। आणि भूमी 11 कुंदे संघाचे खेळाडू आणि पुरस्कर्ते भूषणदादा, आपण सेकंड केल्यानंतर व्यासपीठावर यावं, तुमचा सन्मान आमचे उपसरपंच आणि सरपंच यांच्या माध्यमातून आपला केला जाईल। तर दिघोड़े प्रीमियर लीग के बाद क्रिश कोहली अंदाज में आएंगे लगता है आज विश्वजीत ठाकुर के साथ। हॅलो, थँक्यू सो मच प्रवीण गायकर सर। या ठिकाणी अतिथी देवभाव युक्तवर्ण सर आपण पाहिलं तर नक्कीच या ठिकाणी ज्यांचं शुभ आगमन झालेलं आहे, विनंती असेल या सरांना की नक्कीच आपण अतिथी देवभव अर्थात आपला आदरातिथ्य सत्कार स्वीकारण्यासाठी यायचं आहे। अर्थात उरणचे शेका पक्ष शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आदरणीय सन्माननीय श्री सुरेश पाटील साहेबांना विनंती असेल की ज्यांच्या सौभाग्यवती आपण पाहिल्या तर नक्कीच उरण शेतकरी कामगार पक्षाच्या अर्थात उपसभापती आहेत, आणि म्हणूनच विनंती असेल दादांना की नक्कीच आपण या ठिकाणी येऊन आपला आदरातिथ्य सत्कार स्वीकारायचा आहे। हेलो, तर मॅन ऑफ द मैचचा हीरो नो डाउट नीलेश गोसावी। शानदार शनिवार आज मात्र नीलेश गोसावी के नाम पर रहा। 22 चेंडू